प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता आणि आता आणि सदा सुद्धा प्रभूचा गौरव. आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याबरोबर आपल्या योना भाऊला देखील धन्यवाद देऊया. आपल्याला येशूच्या एकदम जवळ पश्चात्तापापासून सुरुवात करेपर्यंत आराधनेमध्ये देवाच्या जवळ आणलेलं आहे. म्हणून आपण देवाचे आभार मानू, तसेच आपल्या योना बंधूचे देखील आभार मानू. आपण उपवास काळात आहोत आणि एक सत्य घटना मी सांगतो. काही वर्ष अगोदर वसईत घडलेली. 2 तरुण एका मोटरसायकलवर जात होते आणि 17-18 वर्षाचेच ॲक्सिडेंट झाला. गाडी स्लिप झाली, पुढून वेकर येत होतं आणि जो मागे मुलगा बसला होता, तो मोटरसायकलवरून उडला आणि रस्त्यावर आदळला डोक्यावर आणि हॉस्पिटल नेता-नेता मुलगा मरण पावला. मागे बसलेला. जो ड्रायव्हिंग करत होता, तो देखील पडला. त्याला देखील थोडी इजा झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि पण तो वाचला. आता जो मुलगा मरण पावला होता, त्याच्या घरी जायचं होतं. तर हा जो ड्रायव्हर मुलगा आणि त्याचे वडील ह्यांना त्या मृत झालेल्या मुलाच्या घरी जायचं होतं. आता जाणार कसे? एवढी परिस्थिती बिकट आहे. मुलगा मरण पावलेला आहे, तरुण आहे. मग त्यांनी एका त्यांच्या पॅरिसच्या फादरांना बरोबर घेतलं आणि त्यांच्या घरी गेले. फादरांना घेऊन घरी गेले. एकट्याला जायची हिंमत नव्हती. कारण इतकं भयंकर सिच्युएशन झाली होती आणि त्याला जबाबदार ॲक्सिडेंट आहे काय माहिती, पण एक जीव गेलेला. म्हणजे त्या वडिलांना आणि ज्याच्यामुळे अपघात झाला त्या मुलांना त्या मृताच्या घरी डायरेक्ट जाता येणं शक्यच नव्हतं. त्यांना जमलंच नाही. एका फादरना घेऊन गेले. कशासाठी? की फादरांना बघून तरी त्यांचा राग कमी होईल, का ते काय शिव्याशाप करणार नाही, काय बोलणार नाही. अशा प्रकारे एका फादरांना ते घेऊन गेले. आता आपण उपवास काळात आहोत. हीच कंडिशन आपण आपल्या नजरेतून बघूया. आपल्या पापासाठी येशू मरण पावला. म्हणजे ॲक्चुअली येशूला खिळलं कोणी? आपण खिळलं. आपण एक-एक मिळून सगळ्यात मोठा पापी मी, आपण मिळून येशूला खिळलं आणि आपल्यामुळे येशू मरण पावला. आणि आपल्याला जायचंय त्याच्या घरी, त्याच्या पित्याच्या घरी. म्हणजे येशू जो देव, तो मरण पावलेला आहे आणि आपल्याला त्याच्या पित्याच्या घरी जायचं आहे. आणि त्या येशूच्या मरणाचं कारण मी आणि जे जाणार आहेत ते म्हणजे मी स्वतः. तर मला त्याच्या घरी डायरेक्ट जाता येईल का? ज्याच्या बापाच्या घरी मला जायचंय, त्याच्या मुलाला मीच मारलं, सकाळी मारलं आणि दुपारी माझं त्याच्या पित्याकडे काम आहे. म्हणून मला त्याच्या पित्याच्या घरी डायरेक्ट जाता येईल का? ह्यासाठी जसा त्या दुसऱ्या व्यक्तीने एक धर्मगुरू घेतले, तसं आपल्याला मध्यस्थांची गरज पडते. अशासाठी आपल्याला संतांची गरज पडते. अशासाठी एका मध्यस्थ व्यक्तीची गरज पडते. आता हे मी स्वतः पापी आहे, मी पापाविषयी म्हणतो. आपण एका पवित्र सिच्युएशन विषयी बघूया. की समजा आपले चांगले व्यक्ती, पवित्र व्यक्ती ब्रदर डॉमिनिक. त्यांचा प्रेयर ग्रुप आहे गोव्याला. 70, 80, 100 जण आहेत. आणि त्या ग्रुपमध्ये सगळ्यांची प्रगती व्हावी, सगळ्यांची जे काही अडचणी आहेत त्या सुटाव्यात म्हणून ब्रदर डॉमिनिक प्रार्थना करत. आता जेव्हा ब्रदर डॉमिनिक या 70, 80 किंवा 100 लोकांसाठी प्रार्थना करतात, तेव्हा सगळ्यात पहिलं काय होतं? देवाला त्या 70, 80, 100 लोकांची पापे त्यांच्या समोर उभी राहतात. कारण त्यांच्या पापामुळेच ते लोकं अडचणीत आलेले आहेत आणि ब्रदर त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. आणि ब्रदर पवित्र आहेत, चांगले आहेत, परंतु आपण छोटे-छोटे उणीवा असतात, छोटे-छोटे कमकुवतपणा असतो, छोटे-छोटे वीकनेस असतात, ते देखील उभे राहतात. म्हणजे जेव्हा पिता ब्रदर डॉमिनिकवर बघतो आणि ब्रदर डॉमिनिक त्यांना सांगतात, की या 80 लोकांचं परिवर्तन देवा तू कर. मग अशा वेळेला फार परिस्थिती जड असते, की इतक्या लोकांचं परिवर्तन करायचं कसं? मग त्याला मोशेसारखा माणूस पाहिजे. इतका पवित्र माणूस पाहिजे, की 6 लाख लोकांनी मागे जाऊन मूर्तिपूजा केली आहे. आणि मोशे इतका पवित्र जाऊन सांगतो, की त्यांना मारण्याच्या अगोदर मला मार. एवढे आपले पवित्र आहेत का आपण? की ज्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणार आहोत, की
की त्या व्यक्तीवर जे संकट आलंय ना 100 व्यक्तीवर, ते संकट माझ्यावर येऊ दे, त्यांच्यावर नको येऊ दे. आपल्याला मोशेसारखं सांगता येईल का? आपली पात्रता तशी नाही. कारण एका पापाचं मरण देखील वेदना आहे. 70-80 लोकांचं पाप पण जास्तच मरण आहे. त्यातून माणूस बाहेर शक्यता येणारच नाही, असं कोणी जर प्रार्थना केली तर. म्हणून अशा वेळेला आपल्याला मध्यस्थ लागत असतो. संत जेमा गाल्गिनी ज्या मिस्टिक होत्या, म्हणजे त्यांना विजन्स वगैरे यायची, ते एका अतिशय पापी व्यक्तीसाठी प्रार्थना करत होत्या. म्हणजे तो पापी व्यक्ती सैतानी पूजा करणारा होता. त्यांचा धर्मगुरू झालेला तो. सॅटॅनिक प्रीस्ट झालेला. इतका वाईट झालेला. पण संत जेमा गाल्गिनी येशूकडे प्रार्थना करते, प्रार्थना करते, प्रार्थना करते आणि येशूने तिला सांगितलं, "तू माझ्याकडे प्रार्थना करते समजलं मला, पण ह्या माणसाने माझ्या सगळ्या कृपा उधळून लावलेल्या आहेत. ज्यासाठी तू प्रार्थना करते, त्या माणसाने माझ्या सगळ्या कृपा उधळून लावलेल्या आहेत. त्याची कृपा संपवली त्याने. आता त्याला काहीच नाही करता येणार." संत जेमा म्हणतात, "ठीक आहे येशूदेवा, मी पापी आहे ना, तू माझं ऐकत नाही. मी तुझ्या आईकडे जातो." आणि मग तिने आईची मध्यस्थी सुरू केली पवित्र मरीची. आणि ही गोष्ट तिने तिच्या स्पिरिच्युअल डायरेक्टरला सांगितली, की मी असं-असं केलेलं आहे, की येशूने मला दर्शन दिलं आणि सांगितलं मी त्या माणसाचं काही करू शकत नाही आणि मी पवित्र मरीची मध्यस्थी केलेली आहे. तो म्हणतो, "हे कधी झालं?" 1-2 दिवसाअगोदर सांगितलं. आणि त्या स्पिरिच्युअल डायरेक्टरने सांगितलं, "ज्या दिवशी तू मरीची प्रार्थना सुरू केली मध्यस्थीची, दुसऱ्या दिवशी तोच माणूस माझ्याकडे कन्फेशनला आला. जो माणूस सैतानी पूजा करायचा, जो माणूस त्याने देवाची सगळी कृपा झुगारून दिलेली, फक्त आता संत असून सुद्धा ही व्यक्ती प्रार्थना करते, तिच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही. परंतु एका मध्यस्थाची, पवित्र खरोखर मध्यस्थ आहे, पवित्र मरीची मध्यस्थी घेतली आणि त्या माणसाचं परिवर्तन झालं. आपल्याला यासाठी मध्यस्थ लागतो. आता मी अजून उदाहरण, छोटं उदाहरण, अतिशय गोडस उदाहरण आहे. आमचा राहीन क्लासला जातो आणि तो कॉलेज सुरू झालं तर बंगलीवर त्याला आता सायकलवर जायचं आणि तिकडून बस किंवा रिक्षा पकडायची असं ठरलं. तर आमच्या मम्मीची ओळखीची बंगलीवर एक घर आहे आणि तिकडे मम्मीने काय केलं, रायनच्या हातात एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं त्या घरात तू सांग की जेफिन मॅडमने पाठवलंय. आणि राईन गेला, सांगितलं जेफिन मॅडमचा नातू, मला इथे सायकल ठेवायचंय क्लासला जाण्यासाठी. हा ठेव 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 पोरा ठेव, जेफिन मॅडम सांगतो ठेव ठेव आवडीने ठेव. माझ्याकडे चिठ्ठी आहे, मोठी मम्मीने दिली. नाही चिठ्ठीची काही गरज नाही, तू ठेव. आता त्या घर मालकिणीचं आणि राईनची काही ओळख आहे का? समजा विचार करा की रायन असाच गेला असो, टिंग टॉंग, मी आता रोज 6 तास ना तुझ्या कंपाऊंड मध्ये सायकल ठेवणार आहे. तर त्या व्यक्तीने काय सांगितलं असतं? म्हणजे ओळख पण नाही, काहीच नाही. तर अशाच अशाच एक्झॅक्ट गोष्टीसाठी आपल्याला मध्यस्थींची गरज लागते. म्हणून जेव्हा आपण संतांची मध्यस्थी घेतो, तेव्हा देव त्या संतांचे सद्गुण पहिले आठवतो. त्यांच्या सद्गुणाकडे बघून तो आपल्या विनंत्या मान्य करतो. पुन्हा एकदा सांगतो, आपण जेव्हा डायरेक्ट प्रार्थना करतो, तर अगोदर उदाहरण दिलं, तेव्हा आपल्या उणीवा, संत जेमाला संत असून सुद्धा तिच्या त्या एका पाप्याचं परिवर्तन करता नाही आलं. परंतु तिने मध्यस्थी घेतली किंवा जसं मध्यस्थीची मी 1-2 उदाहरणं सांगितली. ती जेव्हा व्यक्ती मध्ये जाते मध्यस्थी होण्यासाठी, देव किंवा ती संबंधित व्यक्ती जो मध्यस्थ आहे, त्या मध्यस्थ असलेल्या व्यक्तीचे सद्गुण आठवते आणि अनोळखी माणसावर देखील मदत करत असते. ही मध्यस्थी झाली. म्हणून आपल्याला, आपण कॅथलिक आहोत, चर्च शिकवण आहे, आपल्याला मध्यस्थांची गरज आहे. माणूस किती पवित्र असला तरी देखील मध्यस्थांची गरज आहे. जर कोण सांगत असेल की मध्यस्थांची गरज नाही, तर तो प्रोटेस्टंट सारखं काम करण्याचा प्रकार झाला. त्यांना वाटतं माझ्याकडे बायबल आहे, मला पवित्र आत्म्याचं दान आहे, मी जाणार. तसं होत नाही. आपल्या प्रत्येकाला मध्यस्थाची गरज आहे. कारण आपण देवाकडे डायरेक्ट जाऊ शकत नाही. कारण मी उदाहरण पहिलं अगोदर दिलं. ज्याच्या मुलाला आपण खेळलं, त्याला जाऊन सांगणार का मला कृपा पाहिजे, मला हे पाहिजे, मला घर चालवायचंय? तसं होत नाही. आता हे मी माझं सांगतो किंवा संतांचं उदाहरण सांगतो असं नाही. आपण बायबलमध्ये बघूया. लूक 15 18 ते 19 ह्यामध्ये उधळपुत्राचा दाखला आणि त्याने अतिशय चांगलं
कन्फेशन किंवा अतिशय चांगला पश्चाताप केला आणि त्याच्या पित्याकडे तो परत आला, ते वचन आहे. लूक 15 वचन 18 आणि 19. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. आता हा मनुष्य अतिशय चांगला पश्चाताप केलेला आहे. अतिशय सुव्यवस्थितपणे सगळं काही पित्याकडे परत आलेलं आहे. पण तो काय सांगतो, आता ह्यापुढे माझी इतकी पापं झाली आहेत अगोदरच, की तुझा मुलगा म्हणण्यास मी पात्र नाही. मी तुला बाप म्हणू शकत नाही. मला एक नोकर म्हणूनच तू वागव. तेवढंच पुरं आहे. मी तुला पिता म्हणूच शकत नाही. मी तुला देव असं म्हणूच शकत नाही. अजून दुसरं उदाहरण घेऊया. खरोखर पवित्र माणसाचं उदाहरण आहे. लूक 17 वचन 10. त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर तुम्ही निरुपयोगी दास आहो. त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहो. आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असे म्हणा. असे म्हणा. म्हणजे हा व्यक्ती पवित्र आहे. त्याला काहीतरी मोठं मिशन दिलेलं आहे. त्या माणसाने मिशन व्यवस्थित पार पाडलेलं आहे. सगळी कामं व्यवस्थित केलेली आहेत. तरी देखील तो मनुष्य जो खरोखर पवित्र आहे, तो म्हणतो, मी एक निरुपयोगी नोकर आहे. निरुपयोगी नोकर. मी माझं काम केलंय. ज्याने त्याला पाठवलं त्याला डायरेक्ट नावाने पिता म्हणून हाक नाही मारत. आपल्याला देवाने अधिकार दिलाय की पित्याला हाक मारा, आबा पित्या म्हणून. पण आपली पात्रता आहे का? आपली लायकी तशी आहे का? तेव्हा आपण कशा प्रकारे प्रार्थना करतो, कशी प्रार्थना करतो, खूप सांभाळायचं आहे. आणि प्रत्येक वेळेला अशासाठी आपल्याला मध्यस्थांची गरज आहे. पुन्हा एकदा सांगतो, जे डायरेक्ट बायबल घेऊन माझ्या पित्याकडे जाणार असे जे गोष्टी करतात, ते सगळं प्रोटेस्टंट सारखं आहे. आणि अनेक वेळेला प्रोटेस्टंट ते पडत असतात, खाली पडतात. कारण त्यांना सांभाळणारी मध्यस्थ स्पिरिच्युअल डायरेक्टर आतमध्ये नाही. जी खरोखर पवित्र आहेत, खरोखर पावित्र्याने वागण्याचा प्रयत्न करतात, ते अनेक वेळा आध्यात्मिक सल्लागार, स्पिरिच्युअल डायरेक्टर घेतात. म्हणजे काय, देवाने विजनमध्ये काही जरी सांगितलं, मुला का मुली तू हे कर, पण ही व्यक्ती जाऊन आपल्या स्पिरिच्युअल डायरेक्टरला सांगते, मला देवाने दर्शन दिलं आणि मला हे करायला सांगितलं. स्पिरिच्युअल डायरेक्टर सांगेल, ओके कर, तरच करणार. सांगितलं नाही नाही, अजून ती वेळ आली नाही, तू अजून करू नको. आता देवाने स्वतः दर्शन देऊन सांगितले तू हे कर, परंतु स्पिरिच्युअल डायरेक्टर म्हणतो तू करू नको. तर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? स्पिरिच्युअल डायरेक्टरचं ऐकलं पाहिजे. आणि संतांनी, पवित्र जनांनी तसं केलं. आणि मग देव येऊन सांगतात, तुझ्या स्पिरिच्युअल डायरेक्टरला ते सांगितलं ना, तू ते कर. डायरेक्ट देवाकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि अनेक वेळा तशी लोक पडत असतात. आता हे एक उदाहरण झालं आणि अशासाठी मुद्दाम मी ठामपणे सांगतो की आपल्याला मध्यस्थांची गरज आहे, 100% गरज आहे. आता मी एका दुसऱ्या भागावर येतो. एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या आई-वडिलांचे उपकार फेडू शकेल का? एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या आई-वडिलांचे उपकार फेडू शकेल का? कधीच नाही. मी तर कधीच नाही. आणि किंबहुना काय, खात्रीपूर्वक कोणीच नाही. मी माझ्या आई-वडिलांचे उपकार कधी फेडू शकणार? इथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या आई-वडिलांचे उपकार कधी फेडू शकते. आणि बायबलमध्ये देखील तेच आहे, की आपल्या आईच्या आणि वडिलांच्या आज्ञा पाळा, त्यांना मान द्या, ही आज्ञा आहे. येशू यहुदी होता. येशूची देखील आई होती, त्याचे देखील वडील होते. आणि आपण लूक 3 लूक 2 51 काढूया. मग तो त्यांच्या बरोबर खाली नाझरेतास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. आता इथं येशू 12 वर्षाचा आहे. तो त्याच्या आईच्या आणि पित्याच्या आज्ञेत राहिला. येशू देव, परंतु त्याचे मनुष्य आई आणि पिता, वडील संत योसेफ, कारण संत योसेफला तो अब्बा म्हणायचा.
संत योसेफचं नाव मंदिरामध्ये येशूचा पिता म्हणून मांडलेलं. कायद्याने योसेफ त्याचा पिता आहे. येशू त्याचं म्हणणे ऐकायचा. आता आपण पवित्र कुटुंबाचं चित्र बघूया. पवित्र कुटुंबामध्ये येशू आहे, मरिया आहे, संत योसेफ आहे. तर आपण स्पिरिच्युअली बघितलं तर सगळ्यात मोठं कोण? सगळ्यात उंच कोण? येशू, कारण देव आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी व्यक्ती बघितली तर संतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ पवित्र मरिया, आणि त्याच्यानंतर योसेफचा नंबर लागतो. या तिघामध्ये येशू 1 नंबर, पवित्र मरिया 2 नंबर आणि संत योसेफ 3 नंबर, असा त्यांचा नंबर लागतो. परंतु बायबलमध्ये जर आपण पाहिलं तर येशू आणि पवित्र मरिया दोघं संत योसेफचे ऐकायचे. कारण येशू त्याच्या वडिलांचा ऐकायचा आणि मरिया त्याच्या पतीच्या अधीन होती. दोघं जण संत योसेफचं ऐकायचे. संत योसेफ वॉज इन चार्ज ऑफ दॅट फॅमिली. आता आता विषयाला सुरुवात झाली. आज संत योसेफचा सण आहे. आता विषयाला सुरुवात झाली. मी अगोदर जे दिले इतकं मोठं बॅकग्राऊंड सहसा देत नाही, परंतु काही गोष्टी महत्वाच्या होत्या म्हणून सांगितलं. मी दोन गोष्टी एस्टॅब्लिश केल्या आज, की आपल्याला मध्यस्थीची गरज आहे आणि संत योसेफ आणि पवित्र मरिया ह्यांची मध्यस्थी आणि इतर संतांची मध्यस्थी याच्यामध्ये फरक आहे. इतर संत येशूकडे मागणार, परंतु मरिया, पवित्र मरिया आणि योसेफ येशूला सांगणार की माझ्या मुलासाठी हे पाहिजे. त्यांच्याकडे द्राक्षरस संपलाय. पवित्र मरियाने सांगितलं त्यांच्याकडे द्राक्षरस संपलाय. नागळीमध्ये ह्या घरात द्राक्षरस संपलाय, भाईंदरमध्ये ह्या घरात द्राक्षरस संपलाय, गिरीजमध्ये, मर्सिसमध्ये, पालीमध्ये, बँगलोरमध्ये, ज्या ज्या घरी आपण आहोत, सांडोरमध्ये या घरात द्राक्षरस संपलाय. आणि मग येशू तिकडे काम करणार. कारण येशू अजून त्याच्या वडिलांचं आणि त्याच्या आईचं ऐकतो. जे नातं स्वर्गात आहे ते अगोदर पृथ्वीवर होतं. पृथ्वीवर जे नातं होतं, येशू त्याच्या आईचं आणि वडिलांचं ऐकायचा, तेच नातं अजून आहे. समजा आपण स्वर्गात गेले, तिकडे माझी आई माझीच आई असणार, माझे वडील माझीच वडील असणार, माझी पत्नी माझीच पत्नी असणार. जरी आपण आत्म्यामध्ये असो, शरीर नसणार, तरी ती नाती तेच राहणार. जसा येशू पृथ्वीवर असताना संत योसेफचा ऐकायचा, त्याच्या आज्ञा पाळायचा, आज देखील तो तसा ऐकतो, आज देखील तो तसं पाळतो. आता विचार करा, समजा मी ऑफिसमध्ये बसलाय आणि माझे डॅडी ऑफिसमध्ये आले आणि सांगितलं, प्रशांत तुझ्याकडे तुझ्या टेबलवर 100 पेन आहेत, मला फक्त 2 पेन दे, मला द्यायचे आहेत. तर मी काय सांगेन? मी विचारेन का, डॅडी तुम्हाला कशाला पेन पाहिजेत, काय पाहिजेत? डॅडी 2 काय, 10 पेन घ्या, असं सांगणार ना मी? वडील आले आहेत, 2च पेन मागतायत आणि भंडार आहे. तर जेव्हा संत योसेफ कोणासाठी मध्यस्थी करतो, येशू कधी नाकारत नाही. जेवपर्यंत मागितलेली गोष्ट त्याच्या तारणासाठी योग्य आहे, तेव्हापर्यंत ती गोष्ट दिली जाणार. हे माझं म्हणणं नाही, हे संत तेरेसा ऑफ अविला तिचं म्हणणं आहे की नेव्हर हॅज इट बीन दॅट आय हॅव आस्क्ड एनिथिंग ऑफ सेंट जोसेफ अँड ही हॅज डिनाईड टू मी. असं कधी झालं नाही की मी संत योसेफकडे काही मागितलं आणि त्याला ते मला दिलं नाही. तर संत योसेफ देत नाही, ते येशूकडूनच येतं. म्हणजे येशू संत योसेफचा ऐकतो आणि त्याच्या वडिलांना कधी 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 नाकारत नाही. हा संत योसेफचा मोठेपणा. आता आपण फक्त संत योसेफना येशूचे वडील म्हणून ऐकतो आणि गरीब, अतिशय गरीब असा कार्पेंटर सुताराचा मुलगा म्हणून त्याची ओळख आहे. पण तसं नाही, तो राजघराण्यातला आहे. संत योसेफ राजघराण्यातला आहे. मत्तय 1:16 आपण वाचूया. त्याच्यामध्ये मत्तयाच्या शुभवर्तमान सुरुवातीलाच सगळी अब्रामापासून दावीद राजा आणि दावीद राजापासून ती सगळे राजे, त्यांची जी घराणी आहेत, त्यांची वंशावळी आहे. आपण वचन 16 वाचूया.
आणि याकोबाला योसेफ झाला. ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला, तिचा हा पती. तिचा हा पती. योसेफ राजघराण्यातला होता. तो राजाच्या वंशावळीतला होता. फरक एवढाच की त्यावेळेला त्यांच्या हातातून राज्य खूप अगोदरच काढून घेतलं होतं आणि रोमी त्यांचं राज्य करत होते. परंतु योसेफ राजघराण्यातला होता. आणि त्याचं उदाहरण आपण ऐकूया. त्याच्या अगोदर मंदिरात योसेफचं नाव येशूला देण्यात आलं. जेव्हा त्याची नाव नोंदणी झाली येशूची, योसेफचं नाव त्याला देण्यात आलं त्याचा पिता म्हणून. म्हणजे योसेफमुळे येशू देखील दाविदाच्या घराण्यातला झाला. आणि अगोदर येशूविषयी सांगितलेलं आहे की दाविदाच्या घराण्यातून एक असा येईल आणि तो आपल्यासाठी हे करील, ते करील, हे सगळं होणार. यशायापासून अगोदर मोशे सगळं जे लिहिलं आहे ते योसेफ त्या राजघराण्यातला होता म्हणून त्यामुळे झालं. म्हणजे येशूला राजघराण्याचं नाव जे मिळालं ते योसेफमुळे मिळालं, संत योसेफमुळे मिळालं. मत्तय 1:20 वाचूया. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पती म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस. देवदूत दाविदाला त्याची खरी ओळख पुन्हा एकदा करून देतो. दाविदाच्या पुत्रा योसेफा. देवदूत स्वतः योसेफाला त्याची ओळख करून देतो, दाविदाच्या पुत्रा. आणि तीच ओळख आता आपण पुढे बघूया. मार्क शुभवर्तमान अध्याय 10 वचन 47. तेव्हा हा नाझरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. दावीद पुत्र येशू. आता येशूला हे नाव कुठून मिळालं दावीद पुत्र म्हणून? योसेफ दावीद पुत्र आहे म्हणून येशूला ते नाव मिळालं. म्हणजे येशूला नाव जे त्याच्या राजावळीत नाव आलं ते संत योसेफमुळे. आणि हे नाव उच्चारल्यानंतर मग आपण वचन 51 वाचूया. तेच मग येशू त्याला सांगतो, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. आणि येशू त्याच्या डोळ्याला स्पर्श करतो, त्याला दृष्टी मिळते. आणि आपण जेव्हा येशूला अशा नावाने हाक मारतो त्याच्या पित्याच्यामुळे, योसेफमुळे, येशू सांगतो तुम्हाला काय पाहिजे. ही ओळख त्याच्या वडिलांमुळे. आता संत योसेफ हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक पेट्रन सेंट आहे. संत योसेफ आपल्या प्रत्येकाचा आश्रयदाता संत आहे. तर पूर्ण चर्च, युनिव्हर्सल चर्चचा संत योसेफ आश्रयदाता आहे. फॅमिलीज, कुटुंब, कारण त्याने कुटुंब चालवलं. त्याने जसं कुटुंब चालवलं तसं कोणाही पुरुषाला चालवता येणार नाही. संत योसेफने जसं कुटुंब चालवलं तसं कोणत्याही पुरुषाला कुटुंब चालवता येणार नाही. ही इज द पेट्रन सेंट ऑफ फॅमिलीज. फादर्स जे पिता आहेत, कारण त्याने येशूचा सांभाळ केला. म्हणजे जर मला पित्याची भूमिका चांगली बजवायची आहे तर माझा आश्रयदाता संत आहे संत योसेफ. एक्सपेक्टेड मदर्स, ज्या भगिनी बाळाची चाहूल लागलेली आहे, कारण संत योसेफने पवित्र मरियेला जसं सांभाळलं, इतक्या बिकट परिस्थितीत असताना कोणी सांभाळू शकलं नसतं. ट्रॅव्हलर्स, प्रवासी, इमिग्रंट्स, म्हणजे या देशातून दुसऱ्या देशात जाणारे, कारण संत योसेफ इजिप्तमध्ये गेला, शून्य घेऊन गेला. त्याच्याकडे काही नव्हतं. निघाला रात्री गाढवावर बसून चल. नंतर चालत चालत पवित्र मरे गाढवावर बसले. योसेफ चालत आहे. नंतर कोणीतरी काहीतरी उलट दिला आणि ते पोचले 30 दिवसानंतर इजिप्तमध्ये. काही नाही. हाऊस सेलर्स, घर विकत घेणारे, घर विकणारे, क्राफ्ट्समन, इंजिनियर्स, वर्किंग, जे काम करणारे आहेत, हे सगळे यांचा आश्रयदाता संत म्हणजे संत योसेफ. आणि ज्या कुमारिका आहेत
त्यांचा आश्रयदाता संत देखील संत योसेफ. कारण योसेफने पवित्र मारियेचं कौमार्य जपलं. म्हणजे ज्या तरुणी आहेत, ज्यांना आपलं कौमार्य जपायचं आहे आणि सांगायचं की मी माझं लग्न होईपर्यंत मला व्यवस्थित ठेव. मला कुठल्या प्रकारचा मोह होऊ देऊ नकोस किंवा मला कुठल्याही प्रकारच्या संकटापासून पडू पडू देऊ नको. मला सगळ्यापासून सांभाळ. अशा स्थितीत आपला संत आहे संत योसेफ. प्रत्येक व्यक्तीसाठी, कामगार असो, काहीही असो, प्रत्येक व्यक्तीसाठी मध्यस्थ आहे संत योसेफ. पोप फ्रान्सिस ते चर्च चालवत आहेत आणि ज्यावेळेला ते पोप झाले त्यावेळेला काय परिस्थिती आपल्याला सगळ्याच माहिती आहे. ते काय करतात, त्यांना जे हेतू आहेत ना, ते हेतू सगळे एका चिठ्ठीवर लिहितात आणि त्यांच्याकडे संत योसेफचा स्लीपिंग जोसेफचा स्टॅच्यू आहे. माझ्याकडे पण तसाच आहे. मी माझ्या कम्प्युटरच्या खाली ठेवलेला आहे. रोज ऑफिसचं काम सुरू करण्याअगोदर बऱ्याच वेळा कधी मिस करतो, पण संत योसेफची प्रार्थना करतो. पोप त्यांना जे हेतू आहेत ते संत योसेफच्या उशाखाली ठेवतात आणि सांगतात, आता हे प्रॉब्लेम माझे नाही, आता हे प्रॉब्लेम तुझे, तू सांभाळायचं. आणि मग ते एक एक करून एक एक करून सगळे निभावले जातात. कारण ते येशूकडे संत योसेफ घेऊन जात असतात, कारण त्यांचा मध्यस्थ आहे. आता मार्च 19 हा सण आहे. तर तो सण का आला? तर 1539 साली जे जेझुएट्स आहेत त्यांना पोपनी पहिलं मिशन दिलं. म्हणजे पहिलं मिशनरी जे ऍक्च्युली गेले, पोपने मिशन दिलं. सोसायटी ऑफ जीसस म्हणजे जेझुएट्स आहेत ते 19 मार्च 1539 ला होतं. आणि त्या मिशनरीनी, जेझुएट मिशनरीनी हे मिशन संत योसेफकडे सुपूर्द केलं आणि सांगितलं, संत योसेफ तुझ्या मध्यस्थीद्वारे हे आश्रयाखाली आम्ही जे काय करणार ते तुझ्या आश्रयाखाली करणार. आणि तेव्हापासून संत योसेफचा सण 19 मार्च हा झाला आणि जगभरात तो आता दरवर्षी साजरा केला जातो. गेल्या वर्षी तर संत योसेफसाठी पूर्ण वर्ष हे नेमिलं होतं. मी देखील त्याची भक्ती आवडीने करतो. मी संत योसेफचे चित्र माझ्या बायबलमध्ये आवडीने ठेवतो. मी गेल्या वर्षी पूर्ण वर्ष, मोठं पुस्तक आहे, जवळ 400 पानी पुस्तक आहे, पूर्ण वाचलं. त्याची सुव्यवस्थितरित्या संत जोसेफ काय आहे ते दाखवलं. स्टॅच्यू आहे आणि त्याच्याकडे आवडीने आणि आठवणीने नित्य प्रार्थना करणं. तेव्हा त्याला म्हणतो आपण डिवोटेड आहे. त्याच्यासाठी डिवोशन आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्याचे जे सद्गुण आहेत ते मागायचे. फक्त संत जोसेफकडून काम नाही करून घ्यायचं, की कुठल्या तरी मध्यस्थाकडून काम नाही करून घ्यायचं. त्याचे जे सद्गुण आहेत त्याच्या लिटानियामध्ये संत योसेफचे काही अनेक असे सद्गुण दिलेले आहेत. ते म्हणजे मोस्ट वेलियंट प्रोटेक्टर ऑफ द चर्च, चर्चचा सांभाळ करता. मोस्ट चेस्ट म्हणजे अतिशय शुद्ध, 6वा आणि 9वा आज्ञा कधी तुटली नाही असं शुद्ध. जोसेफ मोस्ट जस्ट म्हणजे नीतिमान, त्याच्याविषयी बायबल सरळ शब्द दिले, योसेफ नीतिमान होता. लवर ऑफ पॉवर्टी, गरिबी आवडीने घेणारा. त्याच्याकडे खूप होतं पण त्याने सगळं देऊन टाकलं. आणि अजून उदाहरण आहे, येशू 13 दिवसाचा असल्या त्या आसपास 3 मागी लोक आले आणि त्यांना सोनं, ऊद आणि गंधरस देऊन गेले. भरपूर, म्हणजे सोनं आणि जे राजे देतात ते छोटा नाही, एका छोटस 1 तोळा नाही देत, ते भरपूर दिलं. योसेफने आणि मरियेने गरिबांना वाटून टाकलं. आणि त्याचं का आपल्याला कळतं हे? कारण 40व्या दिवशी जेव्हा येशूला अर्पण करण्याची वेळ आली, तेव्हा जर आपण माणूस श्रीमंत असेल तर त्याने लॅम्ब किंवा कोकरा द्यायचा असतो आणि आपल्याकडे काहीच नाही, त्यामुळे 2 कबूतर द्यायची असतात गरिबाने. 40व्या दिवशी त्याने 2 कबूतर अर्पण केली. म्हणजे 13 ते 40 दिवस यामध्ये जे काय मिळालेलं सगळं वाटून टाकलं. मला गरिबी बस. हे बायबलमध्ये आहे. मॉडेल ऑफ वर्कर्स, कामगारांसाठी आश्रयदाता. जोसेफ मोस्ट ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक. त्याला देवदूताने सांगितलं, मरिया नीतिमान आहे, तिच्यामध्ये जो गर्भ आहे तो देवापासून आहे. आता विचार करा एका व्यक्तीच्या नजरेतून, पवित्र आहे, मला जाणवतं, माहिती, मी ओळखते त्या मुलीला, परंतु मी तिच्याशी काही शरीर संबंध केला नाही आणि अचानक ती पवित्र कशी झाली, सॉरी, अचानक ती गर्भवती कशी झाली? असं काय शक्य आहे? फक्त देवदूताने त्याला सांगितलं
ती पवित्र आहे, गर्भ देवापासून आहे, तू चिंता नको, तिला तू स्वीकार कर. योसेफने स्वीकार केला. मी जगाला पटणार नाही, डोळ्याला पटणार नाही. ती दिसतेच एलिशेबेकडून आली 3 महिने राहून. आता व्हिजिबली दिसते की ती आई होत आहे, तरी देखील आज्ञापालक. जोसेफ मोस्ट फेथफुल, विश्वासू. म्हणजे काम दिलं, खात्रीपूर्वकपणा. त्याला सांगितलं मरीला घे, खात्रीपूर्वक घेऊन जाणार. बेथलेमात जायचंय, नावनिर्मिती करायची आहे, खात्रीपूर्वक घेऊन जाणार. काही परिस्थिती असो. येशूला घेऊन, मरीला घेऊन इजिप्तला जायचंय, घेऊन जाणार. परत आणायचंय, घेऊन जाणार. दिलं का म्हणजे कन्फर्म झालंच. विश्वासू. मोस्ट पेशन्स, संयमी. कुठल्याही गोष्टीची घाई नाही. जे देवाचे कार्य करतात ना, त्यांना त्यांच्यात एक प्रॉब्लेम असतो. खूप घाई असते. आता काम करायचं, आता काम करायचं, आता काम करायचं. संयम. संयम. संत योसेफकडून संयम शिका. आज्ञा आली, गेला. आज्ञा आली, काम केलं. आधी घाई करायची गरज नाही. जोसेफ मोस्ट प्रुडंट, म्हणजे विवेक, सतसत विवेक बुद्धी भरपूर आहे. टेरर ऑफ डिमन्स. टेरर ऑफ डिमन्स. संत योसेफ इज टेरर ऑफ डिमन्स, म्हणजे दुरात्मे थरथर थरथर कापतात त्याच्या पुढे. आपण चित्र पाहतो तर संत योसेफ एका फॅमिलीच्या पुढे उभा आहे, म्हणजे पती पत्नी आहे, कुटुंब आहे, त्यांच्या पुढे उभा आहे. आणि दुसऱ्या साईडला सगळे दुरात्मे आहेत. सापासारखा आहे, भयंकर दिसणारे सगळे दुरात्मे आहेत. सगळ्यांना पळवतो आणि सगळे त्याच्या हाताखाली जणू घाबरून पळत आहेत. सेंट, आणि ते चित्रपट त्याच्या त्या स्टॅच्यूचं नाव देखील तेच आहे, सेंट जोसेफ टेरर ऑफ डिमन्स. म्हणजे जेव्हा आपण संत एक चर्च चित्र, जेव्हा आपण संत योसेफच्या आश्रयाखाली असतो तेव्हा दुरात्मे देखील आपल्या जवळ यायला भितात, आपल्या जवळ ते येत नाही. पेट्रन ऑफ डाईंग अँड सोल्युस ऑफ अफ्लिक्टेड. संत योसेफविषयी म्हटलं जातं की पवित्र मरिया आणि येशू त्यांच्या एका साईडला, दोन्ही साईडला असताना संत योसेफला मरण आलं. म्हणजे त्याच्यासारखं चांगलं मरण कोणा आलंच नाही, कारण त्याच्या एका साईडला येशू, दुसऱ्या साईडला पवित्र मरिया. म्हणून जेव्हा आपली वेळ येणार आहे, आणि प्रत्येकाची वेळ येणार आहे, आताच संत योसेफला विनंती करा. आपण पवित्र मरियेला विनंती करतो, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. तिला सांगतो आता मरणाच्या वेळी. का माहितीये का? जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मरण जवळ येते, शरीराने खचलेला असतो, काही जमत नाही करायला. मग ते आजारामुळे असो, ऍक्सिडेंटमुळे असो किंवा वयामुळे असो, शरीराने काय करता येत नाही, कधी बोलता येत नाही, कधी हात उचलता येत नाही, माणूस खचलेला असतो, वीक असतो, विल पॉवर देखील वीक झालेला असतो, स्वतः करायची खूप इच्छा आहे परंतु करता येत नाही. अशा वेळेला हताशपणा येण्याचं खूप जास्त संकट असते. आणि त्यावेळेला सैतानाने, दुरात्म्याला माहितीये ही शेवटची वेळ आहे, हा जर माणूस पवित्रात मरण पावला स्वर्गात जाईल, आत्ताच मला याला खेचायचंय. आणि ते खूप जास्त अटॅक करत असतात, खूप जास्त अटॅक करत असतात त्यावेळेला. म्हणून आपण रोजरीमध्ये रोज प्रार्थना का करतो की पवित्र मध्ये सांगतो आता विनंती कर आणि माझ्या मरणाच्या वेळी विनंती कर, त्या हेतूसाठी की तो फार सेन्सिटिव्ह वेळ आहे, आपण जेव्हा मरणाच्या जवळ येतो. म्हणून त्याचं प्रोटेक्शनसाठी आजच आपण ती तयारी करत असतो. पवित्र मरीला त्या दिवसाची आठवण करत असतो, संत जोसेफला त्या वेळेची आठवण करत असतो. ते फार महत्वाचं आहे. आणि जे लोक शांतीमध्ये मरण पावतात ते म्हणतात, मरता अनेक वेळा मरणाच्या वेळेस म्हटलेलं आहे, मला एक सुंदर अशी स्त्री दिसत आहे. काही जण सरळ म्हणतात, मला पवित्र मरे दिसत आहे, मला देवदूत दिसत आहेत. आणि बोलता बोलता ते आपलं हळूच प्राण सोडतात. म्हणजे स्वर्गाची त्याच्या डोळ्यापुढे आता येणार आहे, त्याची चव त्याच्या शेवटच्या घटकेला देखील त्यांना ती मिळत असते. म्हणून संत योसेफ हा मरणाऱ्या व्यक्तींचा देखील पेट्रन सेंट आहे. चेस्ट गार्डियन ऑफ व्हर्जिन्स, पिलर ऑफ फॅमिलीज, ज्या कुमारिका आहेत, फॅमिलीज आहेत, त्यांच्यासाठी देखील हा आश्रयदाता संत आहे. आता संत योसेफला त्याचं जीवन अतिशय सुखी असं काही नव्हतं. जसं पवित्र मरीची 7 दुःख आपण साजरी करतो, संत योसेफला देखील अनेक दुःख होती. परंतु देवाने जशी त्याला दुःख आली तसं त्याला सांत्वन केलं, त्याला आनंद देखील दिला.
तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं 7 सॉरोज अँड जॉयज ऑफ सेंट जोसेफ, संत योसेफची 7 दुःख आणि 7 आनंद सुव्यवस्थित दिलेला आहे. ते आपण काय ते आता बघूया. पहिलं दुःख की संत योसेफच्या मनामध्ये चलबिचल निर्माण झाली पवित्र मरीविषयी. त्यावेळेला नियम असा होता की जर एखादी स्त्री गर्भवती झालेली आहे, तर सरळ नियम होता. त्या वडिलांकडे न्यायचं आणि सांगायचं दगडाने ठेचा. सरळ नियम आहे. मग ही सगळी त्याच्या मनात चलबिचल चालू झाली. आता काय करायचं? त्या मुलीला वाचवायचंय. दुसरं एक ऑप्शन होतं की तिला काय तिचा वाटा आहे तो द्यायचा आणि तिला हळूच कुठेतरी बाजूला करायचं. बाबा तू या शहरापासून तरी लांब जा, पण तू वाचेल जीव तुझा. हा हे त्याच्या मनात चाललेलं. तर त्या व्यक्तीला सोडायचं कसं? वाग्दत्त झालं, सोडायचं कसं? ह्या मनात सगळी चलबिचल झालीये. हा त्याचं दुःख होतं फार. आणि त्याच वेळेला देवाने त्याला देवदूताद्वारे सांगितलं की पवित्र मरिया शुद्ध आहे, पवित्र आहे. तिचा स्वीकार करण्यास तू भिवू नको. आणि त्याचा दुःख हे आनंदामध्ये त्याचं परिवर्तन झालं. त्याचं पहिलं दुःख, पहिला आनंद. दुसरं दुःख, पॉवर्टी ॲट द बर्थ ऑफ जीसस. येशूच्या जन्माच्या वेळेला त्याला अतिशय वेदना झाल्या. घर मागत आहे, घर मागत आहे, घर मागत आहे, देत नाही घर. थंडी लागत आहे. त्याच्या ओळखीच्या घरात जातो, बेथलेहेम मधला तो. कोणी घर द्यायला तयार नाही, कारण ते स्वतः गरीब आहेत ना. ज्यांना असा दृष्टांत वगैरे झालेला आहे. अतिशय जे 5 दिवस त्यांना बेथलेहममध्ये जाण्यास लागले, त्यांना शिडकारण्यात आलं. "चल पळ इथून. गरीब आहे तू, चल पळ इथून. त्याच्यामुळे काय मिळणार नाही." कारण कोणीच घरात नाही घेतलं. जवळजवळ 50 घरं अशी शोधण्याचा प्रयत्न केला. 50 घरातून त्याला संत योसेफला हाकललं. आणि मग तो दुःखी माऊलीकडे येऊन सांगतो, दुःखी होऊन माऊलीकडे सांगतो, "मला कोणी जागा देत नाही." काय बिचाऱ्याची परिस्थिती झाली असेल? काय दुःख असेल ते? ते त्याचं दुःख होतं. समोर थंडी लागत आहे, आता मरीची वेळ घटका जवळ आलेली आहे. ते त्याचं दुःख होतं. पण थोड्या वेळानंतरच येशूचा जन्म झाला आणि सगळं काही अतिशय गोड झालं. थोड्या वेळानंतर देवदूतांचा निरोप पोहोचला. त्या मेंढपाळांना मेंढपाळ सांगत आले, तारणार जन्मलेला आहे. सगळं जल्लोषमध्ये रूपांतर झालं. त्याच्या दुःखाचं रूपांतर आनंदात झालं. तिसरं दुःख, अ, येशूला जेव्हा मंदिरात अर्पण केलं जातं, तेव्हा पुरुषांची सुंता केली जाते. आणि त्यावेळेला मेडिकल फॅसिलिटी अशा नव्हत्या, की एनेस्थेशिया वगैरे दिलंय असं काहीतरी. आणि स्वतःच्या समोर स्वतःच्या मुलाचं रक्त सांडलं जात आहे आणि मुलगा रडणार वेदनेमध्ये आहे. ते त्याचं तिसरं दुःख. आणि त्याचा आनंद कसा होता, की त्याला नाव येशू देण्यात आलं. जे नाव अगोदरपासूनच देवदूताने सांगितलं होतं, की त्याचं काम झालेलं आहे. त्याचं नाव येशू दिलंय. हा तारणारा हाच आहे. त्याचं नाव येशू दिलं आणि त्याचं नाव दिल्याचा त्याला तो आनंद झाला. चौथं दुःख, सिमियोनने अतिशय वेदनादायक अशी भविष्यवाणी केली, की यात अनेकांचं उठणं आणि पडणं यासाठी ह्याचा जन्म झालेला आहे. म्हणजे हा क्लेशामध्येच वाढणार, हा फायटिंगमध्येच होणार. त्याच्या विरुद्ध खूप जण उठणार. कोणाला आवडेल आपल्या मुलाच्या विरुद्ध खूप जण उठणार असं ऐकलं तर? परंतु संत अण्णा म्हणते लगेच थोड्या वेळाने, की हा तारणाराच आहे. हा रिडेम्पशन देणारा आहे. ते जेव्हा ऐकतं तेव्हा संत योसेफला थोडंसं समाधान मिळते. 5वं दुःख, इजिप्तमध्ये पलायन. पळायचंय, पळायचंय, पळायचंय. काय आहे माहीत नाही, पण पळायचंय. आणि त्याच्यानंतर इजिप्तमध्ये जेव्हा येशू जातो, बाळ येशू जातो, संत योसेफ पवित्र मरी त्यांच्या घेऊन जातात. तेव्हा यशाया 19:1 मध्ये लिहिलं आहे, की जेव्हा हे इजिप्तमध्ये गेले, तेव्हा तिकडची सगळी जी अन्य दैवत होती त्यांच्या सगळ्यांचा नाश झाला. यशाया 19:1. The idols of Egypt fell down as the Holy Family came. मग त्यांच्यासमोर हे सगळे चमत्कार होत आहेत संत योसेफच्या. ते त्याचं 5वं समाधान. 6वं दुःख आता, हेरोद मरण पावला आहे. मग त्याला आता बेथलेहेमात परत यायचं आहे. नंतर कळतो की हेरोदाचा मुलगा, जो हेरोदापेक्षा अधिक वाईट आहे, तो तिकडे राज्य करत आहे. मग त्याचं पुन्हा भीती निर्माण झाली, की मी मरियेला कसं सांभाळू? ज्या येशूला काही वर्ष अगोदर मारण्याचा प्रयत्न केला होता, तिकडेच पुन्हा कसं घेऊन जाऊ? पुन्हा दुःख. मग त्याचं समाधान कसं, की नाझरेतमध्ये येशूबरोबर ते राहतात. येशू मोठा होतो, ते त्याचा आनंद.
आणि 7वं दुःख 12 वर्षाचा असताना येशू मंदिरामध्ये ह हरवतो. 3 दिवस अतिशय वेदनेमध्ये काढतात आणि मग येशू नंतर सापडतो आणि त्याच्या दुःखाचं रूपांतर आनंदात होतं. तर हा झाला संत योसेफविषयी त्याचा जीवनाचा अतिशय छोटासा असा आढावा. मग ह्यातून मी काय शिकणार? फक्त संत योसेफकडे मागायचं का, की संत तेरेसा अवीला म्हणते, संत योसेफकडे मागितलं तो काही नकारत नाही, काही सोडत मागे टाकत नाही. फक्त मागत राहायचं का? नाही. त्याचे जे सद्गुण आहेत, मी अगोदर जे म्हटले, की म्हणजे अ, अतिशय शुद्ध, नीतिमान, गरिबीचा आदर ठेवणारा, काम करणारा, आज्ञाधारक, संयमी, विवेक असलेला, दुष्टांतना मारणारा, पळवणारा, हे त्याचे जे चांगले गुण आहेत, अ, कुमारिकेचं संरक्षण, ते जे गुण आहेत, ते मागायचे. त्या संतांसारखं बनण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी डिव्होशन वाढवायचं आणि मग येशूपुढे काही मागतो देणार. खात्रीपूर्वक ह्याचा अनुभव मी स्वतः घेत आहे. ज्या गोष्टी मी प्रयत्न केला करण्याचा, नाही ते नाही होणार. संत येशूपुढे प्रार्थना केली, त्याच व्यक्तीकडे त्याच गोष्टीची मागणी केली. झालं. ज्या व्यक्तीला मी फोन केला, हे माझं काम आहे, नाही ते नाही होणार. त्याच व्यक्तीला संत योसेफकडे प्रार्थना केल्यानंतर मी फोन केला. ऍक्च्युअली त्या हेतूसाठी नाही केला. आता काय करता येईल मला? हे नाही ना? नाही, ते जे आहे ना ते मिळणार तुला. कारण त्याच्या त्याने सांगितलं ते सद्गुण ते प्रयत्न करा. त्याप्रमाणे जेव्हा आपण वागतो, तेव्हा आपल्यामध्ये त्या संतांचे सद्गुण येतात आणि मग तो संत त्याचे जे काही ताकद आहे, ती सगळी आपल्यामध्ये दिसायला सुरुवात होते. आणि त्याप्रमाणे आपलं जीवन अतिशय बदलून जातं. हा अतिशय छोटा असा संत योसेफचा जीवनाचा छोटासा आढावा होता. खूप असा आहे. त्याचे मध्यस्थी चमत्कार, त्याच्या नावाने केलेले अतिशय मोठे चमत्कार, की संत योसेफकडे प्रार्थना केली. जे काय झालं खूप असे. अजून एक ज्यांना YouTube वगैरे माहिती आहे, चॅपल ऑफ लॉरेटो. तिकडे फार मोठा चमत्कार आहे, की एक मोठं चॅपल बांधलं आणि ते घाईत बांधण्यात आलं आणि वरती लॉफ्टवर जाण्यासाठी जागाच नव्हती आणि कॉयर तिकडे बसणार होता आणि 23-20 फुटाचं ते कॉयर आहे, लॉफ्ट आहे. मग आता त्या सिस्टर सगळ्या प्रार्थना करायला लागल्या, काय करणार? व्हिडिओ आहे, नंतर वाटल्यास आपल्या ग्रुपवर पाठवतो मी. तर त्याने संत योसेफचे नोवेना सुरू केला आणि 9व्या दिवशी एक माणूस आला आणि सांगतो, की काय काम आहे तुमचं? मला काम पाहिजे. तर ते सिस्टर म्हणतात, असं जिना बांधायचा आहे. तर ते म्हणतात, की आम्हाला जिना बांधायचा आहे. तो व्यक्ती म्हणतो, ठीक आहे मी बांधतो, पण मला तुम्ही वेळ द्या आणि मी चॅपलमध्ये बसून मी काम करतो. तर हा व्यक्ती काम करतो आणि एक अशी स्टेअरकेस बनवतो. ती स्टेअरकेस जी आहे, तर ह्या जी पायऱ्या आहेत, त्या ज्या बनवल्या, त्या पायऱ्यांना म्हणजे स्टेअर्सना 33 पावलं आहेत. 33 पावलं काय येशूच्या 33 वर्षाची. जे लाकूड वापरण्यात आलं, ते त्या भागात जरा पण मिळत नाही. त्या लाकडाला खिळा मारला नाही. आणि त्या स्टेअर्सना सेंटरमध्ये उभं राहण्यासाठी काहीच नाही. हे चमत्कारिक आहे. ह्या जिन्याला सेंटरमध्ये उभं राहण्यासाठी काहीच नाही. हे बघा, 2 फूट गोल फिरलेले आहेत, पण मध्ये सेंटरमध्ये रॉडच नाही. म्हणजे सुतार असो का इंजिनियर असो का कोणी असो, ही नंतर रेलिंग नंतर बांधली, अगोदर रेलिंग नव्हती. पण हे करायचं कसं आहे कोणाला शक्य नाही. आणि नंतर कळालं त्या सिस्टरना, की ज्या संत योसेफकडे त्यांनी मध्यस्थी केली होती, त्या संत योसेफने त्यांना तो जिना बांधून दिला. आणि हा चमत्कार आहे, अजून चमत्कार आहे. म्हणजे सायन्स प्रमाणे हा जिना 1 मिनिट सुद्धा उभा राहू शकत नाही. लगेच पडला पाहिजे तो. कारण त्याला सेंटरमध्ये सपोर्टच नाहीये. असं आणि त्याच्यावर अनेक शतकानुशतके चढतात उतरतात. तर असे जे चमत्कार संत योसेफने अनेकांच्या जीवनात केले, तेच आपल्या जीवनात करण्यासाठी तो तयार आहे. त्याची मध्यस्थी घ्या, त्याचे गुण अंगीकारा
आणि त्याप्रमाणे आपलं जीवन पवित्रामध्ये वाढवा. मी शेवटचं उदाहरण देतो. वेळ झालेला आहे. आज सहसा मी वेळ घेत नाही, जास्त वेळ घेतला. समजा माझ्या वडिलांनी माझा हात पकडलेला आहे. मी छोटा मुलगा आहे आणि वडिलांनी माझा हात पकडलेला आहे आणि आम्ही जत्रेत गेलो. तर जत्रेमध्ये कुठेतरी काहीतरी खेळणं दिसतं, की काहीतरी दिसतं आणि तिकडे धोका आहे. मला जायचंय, मला जायचंय. पण माझ्या वडिलांना माहिती आहे तिकडे धोका आहे. जर मी माझ्या वडिलांचा हात पकडला असता, तर मी सुटून जाण्याची शक्यता आहे. पण जेव्हा वडिलांनी माझा हात पकडलाय आणि मला कुठेतरी जायचंय, म्हणजे जरा दिसतं चांगलं, फुगे आहेत, पण धोकादायक आहे. ते माझा हात सोडतील का? कधी सोडणार नाही. जेव्हा आपण आई-माऊलीच्या हातात असतो, जेव्हा आपण संत योसेफला वडील म्हणून मानून त्यांच्या हातात असतो, तेव्हा आपण धोक्यात पडत नाही. खात्रीपूर्वक सांगतो, तेव्हा आपण धोक्यात पडत नाही. सर्कसमध्ये आपण जिम्नॅस्टिक करत असतात, पण त्याच्या खाली एक जाळी लावलेली असते, माहिती आहे? सर्कसमध्ये जिम्नॅस्टिक करताना वरती खाली जाळी लावलेली असते, की तुम्ही खूप प्रयत्न करा, पडले तरी माझी जाळी आहे. संत योसेफ, पवित्र मरिया आपली आध्यात्मिक जाळी आहे. ती आपली आध्यात्मिक जाळी, आपल्यातून चूक जरी झाली, तरी आपल्याला ते धरतात, खाली आदळू देत नाही. आणि जी लोकं देवाकडे डायरेक्ट जाण्याचा प्रयत्न करतात, विशेष करून प्रोटेस्टंट, की माझा देव, मला पवित्र आत्म्याचं दान आहे, मला पवित्र आत्मा बोलतो, ऐकता येतं, मला माझ्याकडे बायबल आहे. ते का आदळतात खाली? कारण त्यांच्याकडे अशी जाळच नाही, प्रोटेक्टिव्ह नेटच नाही त्यांच्याकडे. हे जे आपले संत आहेत, विशेष करून संत योसेफ किंवा पवित्र मरियम, हे आपलं प्रोटेक्टिव्ह जाळं आहे, आपल्याला खाली पडू देत नाही, आध्यात्मिकरित्या मागे जाऊ देत नाही. या संतांकडून आपल्याला तेच आज शिकायचं आहे आणि त्यांच्या मध्यस्थीची सहायता घ्यायची आहे. प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा. हालेलुया.